5व्या क्रमांकावर कोणता स्पर्धक, खरं तर कोणती स्पर्धक येते हे बघायचं आहे. स्क्रोल प्लीज. स्वरदा गोखले. कशी आहे स्वरदा? बरं, तुला एक चांगली गोष्ट सांगायची आहे आणि एक थोडी कमी चांगली गोष्ट सांगायची. वाईट गोष्ट म्हणूच या नको आपण इकडे. तर कोणती सांगू पहिली? कोणती पण चालेल. कोणती पण चालेल. थोडीशी कमी चांगली गोष्ट अशी आहे की तुला SMS कमी आलेले आहेत, मतं थोडी कमी आलेली आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की मार्कांच्या बाबतीत तू आघाडीवर आहेस आणि म्हणून तू बॉटम 3 मध्ये नाही आहेस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप छान नेहमीप्रमाणेच गाणं होते. असशी दूर लांब तू, लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू, थांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका, तूच दुःख सागरी उभविली सद्वारका. सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. क्षीण भाग संपला तृप्त माय जीवनी, जीवनी क्षीण भाग संपला तृप्त माय जीवनी. आयु पूर्वरीत ते सरेल ईश चिंतनी, लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू, थांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. छान झालं स्वर्गा. म्हणजे तू स्टेजवर आलीस की जसं तुझ्याकडनं जे गाणं एक्सपेक्टेड आहे तसं झालं. म्हणजे खूप छान झालं गाणं. सो आय विश यू ऑल द बेस्ट आणि प्लीज कीप इट अप, कारण तुला अगदी शेवटपर्यंत बघायला मला सगळ्यांना खूप आवडेल. अवधूत? छान झालं गाणं, पण आता पल्लवीनी जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन दिली ना, ती विचार करणारी रिॲक्शन आहे. म्हणजे आता तिने सुरुवातीला तुला जे म्हटलं की ही चांगली गोष्ट आहे की मार्कांकडनं तू पुढे आहेस, पण ऑडियन्सच्या SMS कडनं तू मागे आहेस. तर ह्याचा का हा विचार तुम्ही सगळ्यांनी करणं फार महत्वाचं आहे. कारण तिने जी रिॲक्शन दिली तेच असं मी मानतो की जे तुझ्याकडनं अपेक्षित आहे तेच तू गायलंस. छान वाटलं. हे फक्त छान वाटतं, पण ह्याच्यामुळे SMS येत नाहीत. जर का तुम्हाला SMS हवे असतील तर दर एपिसोडला असं काहीतरी गायलं पाहिजे ज्याच्याने लोकांच्या तुम्ही लक्षात राहाल. आताचं गाणं छान झालं, सुंदर गायलीस. दुसऱ्या अंतरापेक्षा पहिला अंतर जास्त छान झाला. छान गायलीस. हा विषय पण इतका गोड आहे की मला नेहमी वाटतं की सगळ्या मुलांच्या आणि त्यांच्यावर येणाऱ्या संकटांच्या मध्ये जर कोण उभं असते, आई उभी असते नेहमी. आणि हा विषय तू इतका छान. आई आली आहे तुझी? माझी पण आली आहे. त्याच्यामुळे हे मला गाणं ऐकताना जास्त मजा आली, कारण खरंच आपल्या आणि आपल्यावर जी काही संकट येतात त्याच्यामध्ये आपली आई नेहमी उभी असते ठामपणे की माझ्या मुलांना हात लावायचा नाही, तो माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे, तिच्यापर्यंत पोहोचायचं नाही. तर इतका हा गोड विषय होता. खूप छान गेली तुम्ही सगळेच. आता इतके छान गाताय, त्यामुळे आता ज्या गोष्टी सांगू त्या सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्याच सांगू. तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू व्यंजनं खूप छान गातेस सगळी. क ख ग घ ल खूप छान गात होतीस. जेव्हा स्वर जवळ येतात म्हणजे
उकार आणि इथूनतला इकार जो आहे ना, हे स्वर एकत्र येतात. त्यामुळे क्लॅरिटी हे जे आपण अजूनही दोनच नावं सारखी का घेतो की लता दिदी आणि आशाबाई यांनी हे जे आहेत ना की कुठे स्वर वेगळे करून घ्यायचे, तर हे सगळ्या ठिकाणी अ नंतर आ जेव्हा येतो, अ नंतर अ येतो, तर हे वेगळे, ई नंतर तर हे लक्षात ठेव. हे अजून तुला जेव्हा तुझी स्वतःची गाणी होतील तेव्हा रेकॉर्डिंगला गाणं पटापटा होण्याला या गोष्टी मदत करतील. पण खूप सुंदर विषयावरचं खूप गोड गाणं गायलीस. अभिनंदन. सर ऑल द बेस्ट सरदा.